मित्रांनो, वेळ लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जिजी आता रायावर खूप भडकते आणि म्हणते, हे बघ, तुला काय तपासायचं असेल ना ते अगोदर तपास, कारण मला माझ्या मंजिरीच्या पुढच्या वैवाहिक आयुष्यामध्ये अजिबात तणाव आणि गैरसमज नको आहेत. त्यामुळे तुला असं वाटतंय ना की जयची बायको इथे आहे, मग तपास तू, तुला काय जे तपासायचं असेल ते. तेव्हा राया म्हणतो, हो मी तुम्हाला सांगतोय, तिने आत्ताच मला कॉल केला होता आणि याच घरातून ती बोलत होती. तेव्हा आता ठीक आहे असं जिजी म्हणते. मग आता राया लगेच लगबगीने त्याच्या बायकोला कॉल करण्याचा प्रयत्न करतो. मग आता रिंग मात्र तिकडे जात असते, परंतु कॉल कुणीही रिसीव करत नसतं. तेव्हा आता मग कॉल रिसीव का करत नाहीये कुणी, असं आता निखिल विचारतो. आणि तुझं मन समाधान होत नसेल तर आम्ही झडती घेऊ सगळ्या बायकांची, असं म्हणतो. राया म्हणतो, ठीक आहे घेऊ आपण झडती सगळ्यांची, कारण त्या बाईच्या हातावर जय नावाचं गोंधन काढलंय. जय खूप घाबरतो, जर ती इथे आली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल या विचाराने त्याच्या चेहऱ्यावरचा अक्षरशः रंग उडालेला असतो. तेव्हा आता शशिकला विचारते, काय रे राया, तू तुझ्या विचारावर ठाम आहेस ना? तू म्हणतो ना तसं आता आपण झडती सुद्धा घेऊ. आता तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे, तुम्ही सगळेजण एका रांगेत उभ्या राहा बरं, कारण याचं समाधान अगोदर झालं पाहिजे, असं म्हणून सगळ्या बायकांना मुलींना ती रांगेत उभे करते. मग आता राया प्रत्येक मुलीचा तो हात पाहत असतो, तर त्यावर जय हे नाव नसतंच. त्यामुळे आता राया हा खूपच घाबरतो, कारण त्याला काय करावं हे सुचत नाही. तर आता जय सुद्धा प्रत्येक मुलीकडे अगदी लक्षच देऊन असतो. तेव्हा एकाही मुलीच्या हातावर जय हे नाव गोंदलेलं नसतं. त्यामुळे राया आता मंजिरीकडे पाहतो. मंजिरी सुद्धा आता खूपच बेचैन होते आणि निखिल सुद्धा, कारण मुलीच्या हातावर नाव नाही हा प्रश्न आता त्याला पडलेला असतो. मग आता शशिकला म्हणते, काय झालं रे, शोध ना अजून कुणाच्या हातावर शोधायचं असेल तर. राया म्हणतो, मी खोटं का बोलू, मला इथूनच फोन आला होता. तेव्हा शशिकला आता त्याला खूप बोलू लागते की एकतर तो फोन दिसत नाहीये कुठे आहे, त्याचबरोबर तू म्हणतो की ते गोंधन आहे, ते गोंधन कुठे दिसत नाही, मग आम्ही काय करायचं, कसा विश्वास ठेवायचा राया तुझ्यावर, तुला जयची बायको सापडली का? तेव्हा राया म्हणतो, यात तर कुठेच नाही, पण आता काय करावं हा प्रश्न त्याच्यासमोर पडतो. मग आता शशिकला म्हणते, उगाच ना राया, तुझं काहीतरी असतं हा आपलं. मग आता मंजिरीला खूपच वाईट वाटतं, माझ्या रायाने एवढे प्रयत्न केले परंतु ते निरर्थकच ठरले. त्यानंतर जयची आई जी असते ती पुढे येते आणि म्हणते, जय हा काय प्रकार आहे, अरे हा गावगुंड येतोय आणि काहीही बोलतोय तरी तू गप्प सहन करतोस. तेव्हा जय म्हणतो, आई हे नाना आणि जिजीचं घर आहे, त्यांना त्रास होईल ना, असं मी काहीही करणार नाही. तेव्हा जयचे वडील म्हणतात, म्हणूनच तू अपमान करून घेतोस का आपल्या इथे, का बरं अपमान करून घेतोस आणि कशासाठी, असं रागातच ते आता विचारू लागतात. हे बघ जय, तू जर मनात आणलं ना तर आत्ताच्या आत्ता दुसरी कोणतीही मुलगी तुझ्याबरोबर लग्नासाठी तयार होईल. तेव्हा जय म्हणतो, नाना जरा शांत व्हा ना, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा जरा. तेव्हा जय म्हणतो की बाबा हो, तुम्ही जरा शांत राहा ना, ज्यांना जे काही करायचं असेल ते करू द्यात, बाबा ते अजिबात पडणार नाही. त्यानंतर शशिकला आता रायाला पुन्हा जा विचारते. राया पुन्हा एकदा त्या मुलीला कॉल करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे जयच्या बायकोला, पण आता कॉलच रिसीव करत नसते. त्यामुळे आता राया उगीच सर्वांसमोर तोंडावर पडतो. मग नंतर शशिकला म्हणते, काय रे, ईशाची झडती घ्यायची असेल तर तू ती झडती घेऊ शकतोस, कारण तुला असं वाटतं ना की जयची बायको ईशा आहे, तसंही तू खोटं तिला जयची बायको म्हणून उभं केलंच होतं, बरोबर ना. मग आता ईशा एकदम शांत होऊन जाते. त्यानंतर आता शशिकला म्हणते, नाना राहिले, जिजी राहिलीये, मी राहिलीये, आमच्या तिघांचे सुद्धा मोबाईल चेक कर बाबा आणि आमची सुद्धा झडती घे, नाहीतर तुझी ती मानलेली बहीण आहे ना रुजुता, तिची सुद्धा घे झडती. अरे तू खोटारडा आहे, सतत येऊन काहीतरी जयवर आरोप करायचे, आपलं काहीतरी वेगळंच करत बसायचं आणि सतत येऊन त्या जयवर आरोप करून बायकांची झडती घ्यायची, असा कुठला माणूस तू. तेव्हा राया आता तळमळीने सांगतो, मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, अगं जिजी खरंच मला ना या घोरपड्याच्या बायकोने कॉल केला होता, या घरातूनच केला होता, पण आता कुठे गायब झाली ना हे मला कळतच नाही. पण रायाकडे आता कोणताही प्रूव्ह नसल्यामुळे कुणीही त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नसतं. तेव्हा जिजी आता रागातच म्हणते, माझं आणि तुझ्या विठ्ठलाचं काही बाबा सुतपातं नाही आणि मी काय तुझ्या विठ्ठलाला मानत नाही, माझा विश्वास नाही त्याच्यावर. हे बघ तू आता इथून निघ बाबा, माझा तुझ्यावर विश्वासच नाहीये.
आज माझ्या लेकीची आणि माझ्या होणाऱ्या जावयाची हळद आहे, ती तेवढी निर्विघ्नपणे पार पडू देत म्हणजे झालं. तर ईशाच्या हातात जो मोबाईल असतो तो सारखा सारखा वाजत असतो, म्हणजे तिला कोणाचा तरी सारखा फोन येत असतो, त्यामुळे ती जरा गडबडते. मंजिरीची उष्टी हळद तिच्याच हातात असल्यामुळे तिला काय करावं सुचत नाही. आता फोन घ्यावा की ती हळद बाजूला ठेवावी हे सुद्धा तिला समजत नाही. आणि मग ती आता जेव्हा पुढे येत असते ना, तेव्हा तिचा पायाच आता लचकतो आणि ती जोरात खाली पडते. हळदीचं ताट आता जोरातच बाजूला फेकलं जातं आणि ते खाली पडतं. त्यातील जी मंजिरीची उष्टी हळद असते ना, ती सगळी रायाच्या तोंडावर पडते, त्याच्या गालाला लागते. हे घरातील सगळेजण पाहतात आणि त्या सर्वांना प्रचंड धक्का बसतो. मंजिरी आणि राया एकमेकांकडे पाहत राहतात. शेवटी आता पांडुरंगाच्या कृपेने मंजिरीची उष्टी हळद ही आपल्या रायाला लागलेलीच असते, त्यामुळे राया हा मंजिरीकडे खूप वेळ पाहतच राहतो. तेव्हा शशिकला ईशाकडे जाते, तिचे कानच पकडते आणि म्हणते, कार्टे तुला कळतं की नाही अगं, कशाला ते डबडं सारखं सारखं वाजवत असतेस ग, काय होऊन बसलं बघ पुढे. तेव्हा जिजी रागातच म्हणते, अगं शशिकला तू हिला का बोलतेस, विघ्न तर याने आणलं आहे ना, कारण आजपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने मी तुला समजवण्याचा प्रयत्न केलाय राया. अरे आम्ही आता पूर्णपणे थकलोय रे. अरे दरवेळी तू एक नवीन गोष्ट आणतोस आणि कार्यक्रमामध्ये खोडा घालतोस. अरे तुला ना आता कसं समजवायचं हेच मला कळत नाहीये. अरे मारून पाहिलं, तुला समजावून पाहिलं, आता आणखी कसला उपाय करायचा तूच सांग बरं. हे बघ राया, तू लक्षात घे, कारण तू चुकला आहेस. असं जेव्हा जिजी म्हणते ना, तेव्हा रायाला खूप वाईट वाटतं, कारण रायावर पहिल्यांदाच कुणीतरी अविश्वास दाखवलेला असतो. त्यानंतर आता जिजी म्हणते, अरे जयची कुणी बायको इथे नाहीचे, सापडली का तुला, बोल ना. आता त्याचं कारण असं आहे ना राया, की जयची कुणी बायकोच नाहीये. अरे जयसारख्या खऱ्या माणसाला खोटे ठरवण्याचे तुझे सर्व प्रयत्न फसले आहेत राया. अरे आता तरी मान्य कर. तेव्हा राया आता मंजिरीकडे पाहतच राहतो. तर जयच्या जीवात जीव येतो. काहीही झालं तरी जिजीचा माझ्यावर विश्वास आहे आणि हीच गोष्ट त्याच्यासाठी खूप महत्त्वाची असते. त्यानंतर आता जिजी त्याच्यासमोर हात जोडत म्हणते की हात जोडते बाबा, आता सोड आमचा हा नाद, आम्हाला आमचं आयुष्य अगदी सुखात आनंदात जगू देत, आम्ही खूप साधी माणसं आहोत रे राया. तेव्हा जय म्हणतो की जिजी तुम्ही याच्यासमोर कुठे हात जोडताय आहो. मग आता जिजी म्हणते, जय तू शांत बस, मला अगोदर बोलू दे याच्याबरोबर. त्यानंतर जिजी आता रायाला रिक्वेस्ट करते की प्लीज तू आमच्या आयुष्यात आता इथून पुढे येऊ नकोस. मग आता जिजी तू हे काय करते सगळं, असं मंजिरी म्हणते. तेव्हा मंजिरीला सुद्धा जिजी गप्प करते आणि मग नंतर, आमच्या आयुष्यात जे काही होतंय तू त्यामध्ये दखल का देतोस राया, प्रत्येक आमच्या कार्यक्रमामध्ये तू खोडा का घालतोस राया, जिजी रायाला प्रश्न करते. अरे ही उठाठेव का करतोस राया, तुम्हाला कळतच नाही. तेव्हा राया हा मंजिरीच्या आता रडक्या चेहऱ्याकडे पाहतच राहतो. त्यानंतर आता रागातच जिजी विचारते की जयला वाईट सिद्ध करून तुला चांगलं सिद्ध व्हायचंय आमच्या समोर, असं आहे का काही. मग आता राया म्हणतो, नाही ग जिजी तसं नाही आहे काही. त्यानंतर जय आता साळसूतपणाचा आव्हानात विचारतो, काय ग मंजिरी तुला हे पटतंय का. अगं एखाद्या गुंडाला पकडताना आम्हाला पुरावा लागतो, किंवा अगं एखादा पाकीटमार असला ना तरीही आम्हाला पुरावा लागतो. या रायाकडे कोणताही पुरावा नाही आहे आणि या रायाने तर माझ्यावर काय काय आरोप केले आहेत. मी याच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकला तर हा सरळ आता जेलमध्ये जाईल. याला किंमत देत नाही तर हा तर जास्तच उड्या मारायला लागला. आणि जिजी तुम्ही याच्यासमोर का हात जोडताय, अहो लायकी नाही याची, हा गावगुंड आहे गावगुंड. तेव्हा आता राया जिजीला समजवायला पुन्हा एकदा जातो. तर मंजिरी म्हणते, राया थांब आता. तेव्हा ती त्याच्यासमोर जाते आणि म्हणते, पुरे झालं राया, आता हा विषय एकदाचा तू संपवून टाक. मग आता तो विचारतो, संपव म्हणजे नक्की तुला काय म्हणायचंय. तेव्हा रायाला उगीच कुणी काही बोलू नये म्हणून मंजिरी आता मनातच खूप मोठा निर्णय घेते आणि म्हणते, जय हे बघ रायाला काहीच बोलू नको, कारण मीच त्याला सांगितलं होतं जयची बायको कोण आहे हे पुरावे तू शोधून काढ अगोदर, आणि म्हणूनच तो हे काम करत होता. तेव्हा रायाला आता धक्काच बसतो, तू हे काय करतेयस असं आता तो तिला म्हणतो. त्यावेळी आता मंजिरी पुढे सत्य सांगू लागते, हे बघ जेव्हा तुझं पहिलं लग्न झालेलं आहे हे जेव्हा रायाला समजलं तेव्हा त्याने मला सांगितलं होतं, आणि माझा रायावर विश्वास आहे ना, म्हणून मला रायाचं बोलणं सुद्धा पुढे पुढे पटलं होतं. कारण राया आजवर माझ्याशी कधीच खोटं बोलला नाही, कधीच चुकीचं सुद्धा बोलला नाही. यापुढेही तो कधी खोटं बोलू शकत नाही मला माहिती आहे, पण एवढं सगळं करूनही आमच्या हाती काहीच लागलं नाही. आता मला असं वाटतंय की कोणीतरी जाणून बुजून मला अडकवण्यासाठी हे कारस्थान रचतंय.
ज्यामध्ये राया आणि मी पूर्णपणे गोवली गेली आहे असं म्हणून ती रायाला सांगते, राया जाऊ दे, आता हा विषय आपण इथेच सोडून देऊ. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेव की आता इथून पुढे कुणाचाही कसलाही शोध घ्यायचा नाही आहे आपल्याला, आणि आमच्यासाठी काहीही करायला जाऊ नकोस प्लीज. मग आता तो म्हणतो, मिस फायर ऐक ना. मग आता ती म्हणते, नाही राया ऐक तू जरा, काहीही करायचं नाही इथून पुढे आपल्याला. माझ्या जिजीला आता तुझ्यासमोर हात जोडावे लागतायत राया, त्यामुळे तू प्लीज जा रे, आणि आम्हाला अजिबात त्रास देऊ नको असं मंजिरी म्हणते. त्यावेळी राया आता तिला सांगतो, विठुरायाची आण घेऊन सांगतो मी, अगं याच घरातून मला याच्या बायकोचा फोन आला होता, तुला कसं सांगू मिस फायर मी. तिथे असणारे सर्वजण आता त्या दोघांकडे पाहतच राहतात. मंजिरी पण आता खूप रडत असते, कारण रायाच्या हाती काही लागलं नाही आणि कोणताच पुरावा आपल्याकडे नाही याचा तिला आता खूप त्रास होऊ लागतो. मग नंतर तीच आता माघार घेत रायाला म्हणते, हे जास्त ताणलं ना तर पूर्णपणे गोष्टी तुटून जातील. आता तू इथे थांबू नकोस, त्यामुळे तू जा, कारण माझं आणि जयचं उद्या लग्न आहे आणि ते मी मान्य केलं आहे. असं म्हटल्याबरोबरच आता रायाला प्रचंड धक्का बसतो आणि तो म्हणतो, काय? तेव्हा आता जिजीला आनंद होतो आणि जयला सुद्धा. त्याचबरोबर तेथे रुजुता असते ना, तिला मोठा धक्काच बसतो आणि रायाला सुद्धा, निखिलला सुद्धा, कारण आता अजिबात हा जय मुलगा चांगला नाही आहे हे त्या तिघांनाही माहीत असतं, हा खोटारडा आहे. तेव्हा शशिकला आता खूपच खुश होते आणि म्हणते, चला आपलं काम झालं आता. तर आता राया पुन्हा एकदा मंजिरीला समजवण्याचा प्रयत्न करतो, परंतु आता जय लगेच तेथे येतो, त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो, राया आता बस कर ना हे सगळं, तू गुंड आहे, मी पोलीस आहे, या नात्याने मी तुला काहीच सांगत नाही आहे, पण या घरचा मी आता जावई होणार आहे. जावई म्हणजे दुसरा मुलगाच असतो. आता खूप वेळ मी तुझं ऐकून घेतलंय, माझा संताप इथे होतोय, त्यामुळे मी आता तुझं काहीही ऐकून घेणार नाही, तू गप्प बस आता. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जिजी आणि नानांकडून मी एक गोष्ट शिकलोय, ते म्हणजे संयम. माझी होणारी बायको तुला काय म्हणाली की इथून जा, मग त्याचा अर्थ असाच होतो की तू अगोदर इथून निघ. तू असं ऐकणार नाही, त्यामुळे तू आता बाहेर निघ असं म्हणून जय हा रायाच्या हाताला पकडून बाहेर घेऊन येतं. तर तेथे असणारं वातावरण पूर्णपणे शांत झालेलं असतं. तर मंजिरी आता खूपच रडू लागते. त्यानंतर आता इकडे राया आणि जय दोघेही बाहेर असतात. तेव्हा जय म्हणतो, थँक्स राया, तू माझं काम खूप सोपं केलंस, कारण लोकांचा आता देवापेक्षा माझ्यावर जास्त विश्वास असणार आहे आणि तुझ्या शब्दाची किंमत पूर्णपणे झिरो असणार आहे. असं म्हणून जय आता रायावर खूप मोठ्या मोठ्याने हसतो, कारण माझी पहिली बायको होती की नाही याने लोकांना काहीही फरक पडत नाही आहे, लोकांना त्याचं काही घेणं देणं सुद्धा नाही आहे, त्यामुळे तू जा, मला माझ्या होणाऱ्या बायकोला हळद लावायची आहे असं आता तो रागातच म्हणतो. तेव्हा आता रायाला खूप राग येतो. तेव्हा तो आता जयची कॉलरच पकडतो, पण आता जय म्हणतो, हे तर काम तू चुकून अजिबात करू नको, कारण म्हातारी जर बाहेर आली ना तुझं मुस्काटच फोडेन. आता जिजीचं नाव असं घेतल्यानंतर राया एकदम गप्प होऊन जातो आणि त्याच्यात तळपायाची आग मस्तकात गेलेली असते, कारण एवढ्या जीवाचा आटापिटा केला तरीही जयची बायको आपल्याला सापडली नाही, हेच याच्याबद्दल त्याला वाईट वाटत असतं आणि मग तो रागातच तिथून जातो. तर जय त्याच्यावर खूप जोराजोरात हसत असतो आणि मग नंतर तो आतमध्ये येतो. त्यानंतर तो आता म्हणतो की नानाजीजी हे पहा, राया गेला आहे, आता सगळे गैरसमज दूर झाले, तुम्ही नवरीच्या कलवऱ्या आहात ना, चला डान्स वगैरे काही करत होत्या ना ते सुरू करा, चला बरं, असं तो रुजुता आणि ईशाला म्हणतो. पुढे आता तो जिजीला म्हणतो, नानाजीजी ऐका ना, अहो लग्नाअगोदर सगळे गैरसमज दूर झालेले बरे, आणि तसंच झालं. आता मंजिरी माझ्यावर कधीही अविश्वास दाखवणार नाही आणि हीच गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तेव्हा मंजिरीला अजूनही काही सुचत नसतं काय करावं, कारण आता तिला माहीत असतं की राया माझा खरा आहे. पण आता जय हा हळूच पुढे येतो आणि तिला उष्टी हळद लावतो. तेव्हा सर्वजण तेथे असणारे टाळ्या वाजवतात. तर आता मंजिरीला अजूनच वाईट वाटतं. निखिल आणि रुजुता हे दोघेही रडत असतात, कारण त्यांना माहीत असतं की ताईला आपल्या जयबरोबर लग्न करायचं नाही आहे. तर दुसरीकडे आता राया हा घरी गेलेला असतो आणि मग तो त्याच्या मित्रांना विचारतो, हे असं कसं घडलं कळतच नाही, मिस फायरला हतबल झालेलं मी पहिल्यांदाच एवढं पाहिले, बिचारी किती टेन्शनमध्ये होती तुम्हाला माहिती आहे का, कारण तिच्या चेहऱ्यावर ते टेन्शन स्पष्टपणे दिसत होतं. मग आता त्याचे मित्र म्हणू लागतात, असं कसं राया भाऊ, आपल्याकडे एकही पुरावा नव्हता, आपण तरी काय सिद्ध करणार होतो. तर तो दुसरा मित्र म्हणतो की राया भाऊ कसं आहे ना, अरे
आपण अख्खं घर पिंजून काढलं तरीही आपल्याला ती मुलगी काही दिसली नाही. तेव्हा राया म्हणतो, अरे त्याच घरातून मला कॉल आला होता, ती मुलगी अचानक गायब कुठे होईल ना कळतच नाही. तेव्हा आता राया म्हणतो, कुठे गेली असेल काही माहीत नाही, परंतु जिथे कुठे ती गेली असेल ना तिथून आपण तिला शोधून काढायचं म्हणजे काढायचंच. कारण मिस फायरच्या जीवनाचा प्रश्न आहे. तिला त्या घोरपड्याबरोबर लग्न करायचं नाही आहे. आता ती नक्की रागात बोलली की कसं बोलली ते मला माहीत नाही, परंतु आपण एक दिवस आपल्या हातात आहे, एक रात्र हातात आहे. त्यामुळे आपण आता जाऊयात आणि त्याच्या बायकोला शोधूयात. इकडे आता मंजिरी रूममध्ये बसून रडत असते, कारण आता रायाचा होणारा अपमान तिला अजिबात बघवलेला नसतो. तेव्हा आता रुजुता तेथे येते आणि म्हणते, चल तुला जिजीने बोलवले. मग आता मंजिरी रडत असताना ती पाहते आणि विचारते, जिरी मला माहीत आहे तुला त्या जयबरोबर लग्न करायचं नाही आहे, पण राया जे करत होता ते त्याला करून द्यायचं ना. मग आता मंजिरी म्हणते, कसं करून देऊ मी, कारण त्याचा होणारा अपमान तू बघत होतीस ना. ही नियतीसुद्धा बघ ना माझी कसली परीक्षा बघतीये कळतच नाही. तेव्हा रुजुता म्हणते, अगं तुला जर त्रास होत असेल ना मग थांबव हे सगळं, तुला नाही करायचं ना त्या जयबरोबर लग्न, पण नको ना करू. पण आता जिजी आणि नानांसाठी तिने हा निर्णय घेतलेला असतो. त्यानंतर आता मंजिरी खूप त्या गोष्टीचा विचार करते आणि म्हणते, रुजुता आता हे शक्य नाही आहे, कारण आता जिजींना असं हतबल झालेलं मी नाही पाहू शकत. रायाने सुद्धा किती प्रयत्न केले, मी सुद्धा किती हातपाय मारले, अख्खं पंढरपूर पिंजून काढलं, परंतु आम्हाला कुठे काही रायाची बायको सापडली नाही, तिचा शोध लागला नाही. मग आता हे थांबवणं कसं शक्य आहे. कडे पुरावे असते तर ती गोष्ट वेगळी होती, परंतु आता कसं लग्न थांबवायचं मी तरी हे. मग जय वाईट माणूस असला तरीही त्याच्याबरोबर मला आता लग्न करावंच लागणार. माझ्या रायाच्या मनात तेच आहे की मी त्या जयबरोबर, खोटारड्या जयबरोबर लग्न करावं, माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करावी, जिजी आणि नानांच्या मनासारखं सुद्धा होईल, ते सुद्धा माझ्या कोणत्याही निर्णयामुळे दुखावले जाणार नाही. असं आता काळजावर दगड ठेवून मंजिरी खूप मोठा निर्णय घेते. वेळी रुजुता म्हणते, अजूनही तू या गोष्टीचा विचार कर, त्या जयबरोबर नको लग्न करू जर तुला करायचं नसेल तर. तेव्हा मंजिरी म्हणते, नाही आता रायालाच असं वाटतंय ना की मी जयबरोबर लग्नबंधनात अडकावं, तर आता पांडुरंगाच्या मनातही तेच आहे म्हटल्यानंतर मी हेच करणार, मी त्या जयबरोबर लग्न करणार. आता मंजिरी आता अगदी ठामपणे तो निर्णय घेते. तो निर्णय घेतल्यानंतरही तिला वाईट वाटतं, कारण आता तिचा नाईलाज झालेला असतो. खूप प्रयत्न करूनही तिच्या हाती काहीच लागलेले पुरावे नसतात, त्यामुळे ती हतबल झालेली असते. तर आता रुजुताला खूप वाईट वाटतं. दुसरीकडे राया म्हणतो, मिस फायर अशी हतबल झाली म्हणून काय झालं, पण आपण अशी माघार अजिबात घ्यायची नाही, कारण आपण माघार घेतली तर मिस फायरचं काही खरं नाही. त्या जय घोरपडेसारख्या माणसाच्या जर ती ताब्यात गेली तर तो तिला त्रास देईल आणि मला ते आवडणार नाही असं राया म्हणतो. कारण तो आहे ना जय, तो खोटारडा आहे हे आपल्याला माहीत आहे, परंतु जिजीला यांना माहीत नाही. मग आता आपल्याला काहीही करून त्या मुलीला शोधायलाच हवं. आता हे पहा, तुम्ही एक काम करा दोघांनीही, तुम्ही अगोदर अख्ख्या गावावरच पिंजून काढा, पंढरपुरातच ती मुलगी असणार आहे, कारण तिने आत्ता कुठे फोन केला होता. प्रत्येक गल्लीनी गल्ली तुम्ही शोधून काढा, म्हणजे आपल्याला लवकरात लवकर ती मुलगीसुद्धा सापडेल. प्रत्येक मुलीचा हात चेक करायचा असं राया आता सांगतो. त्यामुळे त्याचे मित्र विचारतात, हे कसं शक्य आहे, एवढं शक्य होईल का. मग आता राया म्हणतो, आपल्यासाठी काही अवघड काम नाही, वाटलं ना तुम्ही तर दुसऱ्या गावातून मुलं बोलवा, पण काहीही झालं तरी ती मुलगी आज सापडलीच पाहिजे. तेव्हा ठीक आहे असं रायाचे मित्र म्हणतात आणि तेथून जातात. इकडे आता मंजिरी रडत असते आणि म्हणते की राया, जर तुला असंच वाटत असेल ना की माझं लग्न जयबरोबर व्हावं तर ठीक आहे राया, माझ्या नशिबाशी खेळणं हे जरी तुझ्या हातात असेल ना तरी ते किती दिवस खेळू द्यायचं हे फक्त माझ्या हातात आहे. तू मला रडवू शकतो रे विठुराया, तू मला रडवू शकतो रे विठुराया, परंतु रडत रडत जगायचं की हसत मरायचं हे फक्त मी आणि मीच ठरवणार. असं म्हटल्याबरोबरच रुजुताला मोठा धक्का बसतो की मंजिरी अशी काय बोलतीये. आता ती त्याच गोष्टीचा विचार करत असते, तर मंजिरीला मात्र खूप वाईट वाटत असतं की हे माझ्या आयुष्यात काय होऊन बसलंय. मी विठ्ठलाची एवढी सेवा करते, पांडुरंगाची एवढी सेवा करते आणि पांडुरंगाने माझ्या नशिबी असा खोटा नवरा लिहिला असेल तर म्हणजे काय असेल माझ्या भविष्यात, मी काय असेल माझ्या नशिबामध्ये, हा मंजिरी आता विचार करते. तर दुसरीकडे राया आता मंजिरीला या खूप मोठ्या कोड्यातून कसं सोडवायचं याचा विचार करतो.
तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये राया आता काहीही झालं तरी मंजिरीचं लग्न थांबवणारच असतो आणि तो आता जयच्या घरचा पत्ता शोधतो आणि त्याच्या बायकोच्या घरी जातो. तर दुसरीकडे आता जयची जी बायको असते तिने आता ते जे फोटो असतात ना ते फाडून टाकलेले असतात आणि आता ती लगेच दुसरीकडे जाते जेथे जयचं लग्न होणार असतं ना तेथे. दुसरीकडे राया आता जयच्या घरी जेव्हा पोहोचतो ना तेव्हा ते फोटो त्याच्या हाती लागतात. तो म्हणतो, अरे जय, तुझ्या बायकोचा फोटो मला मिळाला आणि तुझासुद्धा. आता मी काय करतो ना ते बघच. तर दुसरीकडे जयची बायको आता लग्न घरी येते. तेथे लग्नाचे सर्व विधी आता सुरू असताना ती जय आता मंजिरीच्या गळ्यात जे मंगळसूत्र घालणार असतो ना ते मंगळसूत्रच ती आता पळवते. तेव्हा एक मुलगी आता तेथे येते आणि म्हणते, ही बाई कोण आहे काय माहीत, आपल्या मंजिरीचं मंगळसूत्र पळवत होती. आता जयला खूप मोठा धक्का बसतो, नक्की कोण असेल ही, कारण ती बाई त्याच्या समोरच उभी असते, दुसरी तिसरी कोणीही नसून ती त्याची बायको असते. पण आता मंजिरीला सुद्धा आता मोठा धक्काच बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.